नमस्कार मित्रांनो, मी मितेश राणे तुमचं स्वागत करतो मराठी सर्व्हिस या यूट्यूब चॅनलमध्ये. जर तुम्ही PM किसान योजनेचा लाभार्थी असाल, तुम्हाला लाभ घ्यायचा असेल, तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल किंवा तुम्ही शेतकरी आहात, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याशिवाय या व्हिडिओला स्किप करू नका. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा. तर या पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत PM किसान ऑफिशियल असे एक सरकारचं ट्विटर हँडल आहे. त्या ट्विटर हँडलवर सरकारने काही दिवसापूर्वीच एक पोस्ट टाकली आहे. एक जाहीर निवेदन सादर केलं आहे. ते निवेदन अशा प्रकारे आहे की 45 दिवसाचा गाव लेवलच्या पातळी असते, गाव लेवलला, विलेज लेवलला 45 दिवसाचा इथे PM किसान योजनेचा कॅम्प होणार आहे. तर हा कॅम्प नक्की काय असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर PM किसान योजना शेतकऱ्यांसाठी असते. शेतकऱ्यांना दर 3 महिन्यांनी 2000 रुपयांचा इथे हप्ता भेटला जातो. केंद्र सरकार व राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना 2000 रुपयांचा इथे दर 3 महिन्याला हप्ता देण्यात येतो. तर या हप्त्याचा लाभ तुम्हाला कसा घ्यायचा आहे, तर इथे बघू शकता 45 दिवसाचा PM किसान योजनेअंतर्गत सरकारने गाव पातळीवर तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या जवळपास जे सेतू केंद्र असेल त्या सेतू केंद्रावर इथे एक 45 दिवसाचा कॅम्प आयोजित केलेला आहे. तर या कॅम्पची इथे तुम्ही तारीख पाहू शकता की 1 डिसेंबर 2023 ते 15 जानेवारी 2024पर्यंत हा कॅम्प राबवण्यात येणार आहे. टोटल 45 दिवसाचा हा कॅम्प असणार आहे. तर या कॅम्पमध्ये सरकारचे जे नोडल ऑफिसर असतात, जे PM किसान योजनेचा फॉर्म जर तुमचं रजिस्ट्रेशन व्हेरीफाय करतात, KYC करतात, ते सगळे नोडल ऑफिसर अधिकारी जे असतील ते या कॅम्पमध्ये येणार आहेत आणि तुमच्या समस्या येते PM किसान योजनेच्या ज्या समस्या असतील त्या सर्व समस्या इथे सोडवण्यात येतील. तर या कॅम्पचा तुम्ही लवकरात लवकर जेवढा जास्त होईल तेवढा तुम्ही याचा फायदा घेऊ शकता. तर या कॅम्पमध्ये नक्की काय असणार आहे ते आपण आता सविस्तर पाहूया. तर पहिलं म्हणजे तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलं असेल आणि तुम्हाला हप्ता काही कारणास्तव येत नसेल, तुमचं KYC झालं नसेल, तर तुम्ही या कॅम्पमध्ये जाऊन तुमचं ॲप्लिकेशनचं स्टेटस किंवा तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये काय प्रॉब्लेम आहे, नक्की कोणता प्रॉब्लेम येत आहे, ते तुम्ही इथे कॅम्पमध्ये जाऊन त्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून इथे तुमचा प्रश्नाचं हल तुम्ही काढू शकता. तसेच तुमचं जर ॲप्लिकेशन रिजेक्ट झालं असेल, काही कारणास्तव तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट झालं असेल, तरी देखील तुम्ही पुन्हा इथे या कॅम्पमध्ये पुन्हा ॲप्लिकेशन करू शकता. तुम्हाला सर्व काही इथे सांगण्यात येणार आहे, सर्व काही तुम्हाला इथे करून देण्यात येणार आहे. तर तुम्ही KYC करू शकता, नवीन ॲप्लिकेशन भरू शकता. जर तुम्ही ऑलरेडी ॲप्लिकेशन भरलं असेल, रिजेक्ट झालं असेल तरी देखील तुम्ही पुन्हा इथे ॲप्लिकेशन करू शकता. तर अशा प्रकारे सर्व सोयीसुविधा तुम्हाला इथे या कॅम्पमध्ये देण्यात येणार आहेत. तर हे कॅम्प तुमच्या गाव पातळीवर, गावामध्ये किंवा जवळच्या सेतू केंद्रामध्ये तुम्हाला इथे 1 डिसेंबर 2023 पासून 15 जानेवारी 2024पर्यंत असणार आहे. तर या कॅम्पमध्ये मी पुन्हा एकदा सांगतो, या कॅम्पमध्ये जे PM किसान योजनेचे अधिकारी आहेत ते अधिकारी इथे येणार आहेत. तर याचा लवकरात लवकर तुम्ही फायदा घ्या आणि सर्व लोकांपर्यंत पोचवा जे PM किसान योजनेचा लाभ घेऊ इच्छिता किंवा जे लाभ ऑलरेडी घेत आहेत त्या सगळ्यांना इथे तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जेवढे किसान लोक असतील त्या शेतकऱ्यांना इथे तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट नक्की करून कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांना. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.